हॅलो फ्रेंड्स, मग मजेत आहात ना सगळे? तोच नाश्ता करून तुम्हीसुद्धा बोर झालाय ना? म्हणून वेगळ्या प्रकारचा नाश्ता करूया आज. एक बाउलमध्ये अर्धा कप दही घ्यायचं आणि मी इथं व्हेजीज चिरलेले आहेत. जे आहे भाज्या तुमच्याकडे अवेलेबल असतील त्या तुम्ही घालू शकता. तर दहीमध्ये सगळ्या भाज्या मी इथं घालून घेतलेल्या आहेत. तुमच्याकडे ज्या अवेलेबल असतील त्या भाज्या घातल्या तरीसुद्धा चालेल. मस्त नाश्ता, हेल्दी नाश्ता तयार होतो. जे मुलं भाज्या खात नाहीत त्यांच्या पोटात सुद्धा सगळ्या भाज्या जातील. फक्त भाज्याचे स्लाइस बारीक 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 चिरून घ्यायचे. सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. सगळं चमच्याने इथं मी मिक्स करून घेतलेलं आहे. आता यामध्ये अर्धा कप बारीक रवा घालायचा आहे. तुमच्याकडे जर बारीक रवा नसेल तर मिक्सरला फिरवून घेतला साधा रवा तरीसुद्धा चालेल. रवासुद्धा आता मिक्स करून घ्यायचा आहे. आता यामध्ये पाव कप तांदळाचं पीठ घालायचं आहे. यामुळं कुरकुरीत होतो नाश्ता. मीठ घालायचं चवीनुसार. परत सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. सगळं इथं मिक्स करून घेतलेलं आहे आपण. आता यात पाव कप पाणी घालून परत सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. मिरीची पूड आहे ती घालायची थोडी, नाश्त्याला चव छान येते. आता याला अर्धा तास झाकून ठेवलेला आहे. अर्धा तास झालेला आहे. पीठ फुललेलं आहे. बेकिंग सोडा घालायचा आहे पाव चमचा आणि फर्मेंट होण्यासाठी थोडं पाणी घालायचं आहे. 2च चमचे पाणी घालून सगळं चांगलं एकजीव करून घेतलेलं आहे. यामुळे मस्त कुरकुरीत डोसा तयार होतो. एकाच डायरेक्शननं चांगलं फेटून घ्यायचं आहे. आता डोशाचा तवा ठेवलेला आहे. कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्ही. अशाच प्रकारे ठेवायचं आहे. जास्त पातळ पण नको, जास्त घट्ट पण नको. तवा पण गरम झालेला आहे. तेल लावून पुसून घेतलेलं आहे. हवा तशा आकाराचं तुम्ही घालू शकता. अशा प्रकारे चांगलं पसरून घेतलेलं आहे. भाज्या आहेत ना त्यामुळं जास्त पातळ नाही होणार. यावर चिली फ्लेक्स घालायचं आहे. त्यामुळं मुलांना पण खूप आवडतं. टेस्ट भारी लागते. पिझ्झासारखं तयार होतं ना. तेल घालायचं 1 चमचा. जरासं वरचं आवरण वाळल्यावरच मग पलटायचं आहे. लगेचच निघत आहे बघू शकता तुम्ही. मस्त व्हेजीज डोसा तयार झालेला आहे. अशा प्रकारे मुलांना करून दिला तर नवीन नाश्ता पण मुलांना आवडतात. मुलेच काय मोठेसुद्धा आवडीने खातील आणि परत हाच नाश्ता कर म्हणून सांगतील. नक्की अशा प्रकारे ट्राय करून बघा. अजून एक घालून दाखवत आहे. कमेंटमध्ये मला नक्की सांगा तुम्ही कोणत्या शहरातून व्हिडिओ बघत आहात ते. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह. तोपर्यंत खुश राहा, मस्त राहा आणि खात राहा.